नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. येत्या 25 तारखेपासून अमरण उपोषण, मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका. शिवसेना अल्पसंख्याक सेल खेड उपतालुका प्रमुखपदी दिलावरभाई मागजनकर, श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे भोंडला कार्यक्रम संपन्न. खेड शहर शिवसेना आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सव येथे महिलांनी केलं कुमारिका पूजन. सविस्तर वृत्त. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला दिलेला वेळ संपत आहे. राज्य सरकारनं 24 तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी अमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. या उपोषणादरम्यान पाणी, औषध काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार आहे, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कुठल्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेतल्यानंतर गावात यायचं. महाराष्ट्रभर सर्कलमध्ये 25 तारखेपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. 28 पासून तेच साखळी उपोषणाचं रूपांतर अमरण उपोषणात होणार आहे. याची तयारी मराठा समाजानं केली आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात मराठा समाजानं सरकारला जागं करण्यासाठी एकत्र यावं, शांततेत आंदोलन करावं, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिलं तर गुलाल भरून गाड्या येतील, नाहीतर माणसं भरून गाड्या येतील, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र आंदोलन शांततेत होणार. संपूर्ण देश शांततेचं युद्ध कसं असतं हे पाहणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. सरकारनं आमचे लोक आमच्या विरोधात उतरवलेत, मात्र मराठ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून लढावं, कुणीही आत्महत्या करू नये. राणे आणि कदमांच्या भूमिकेवर आता बोलणार नाही. सरकारला 40 दिवस देऊन सन्मान केला, आता 25 तारखेनंतर सरकारवर परिणाम होईल, असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी दिलाय. महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या शिफारशीनं मुर्डेगावचे दिलावरभाई मागजनकर यांची शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या खेड उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सिकंदरभाई जसनाईक, अल्पसंख्याक तालुका प्रमुख मुश्ताकभाई नांदगावकर, खेड तालुका सहसंघटक रमेश शेठ सागवेकर, इतर मान्यवर मुर्डे गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे भोंडला कार्यक्रम संपन्न झाला. प्रशालेच्या प्रांगणात संस्थेचे चेअरमन राजेश बुटाला, संचालक अरविंद तलाठी, शैलेश सुराज, संजय बुटाला, मुख्याध्यापक भोळे सर, उपमुख्याध्यापक हुलगे सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करून पारंपरिक गरबा नृत्य सादर करण्यात आलं. उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. खेड शहर शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सवातर्फे रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दांडिया नृत्यादरम्यान फॅन्सी ड्रेस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आबालवृद्धांनी विविध वेशभूषा धारण करून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. नागरिकांनी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला. यावेळी शहर प्रमुख कुंदन सातपुते, माजी नगरसेवक संजय मोदी, राजेश बुटाला, मीनार चिखले, सतीश चिकणे, महिला आघाडीच्या माधवी बुटाला यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सार्वजनिक नवरात्र उत्सव येथे रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी कुमारिका पूजन करण्यात आलं. यावेळी सौ सायलीताई कदम, महिला आघाडीच्या माधवी बेर्डे, मनीषा गिल्डा, अपर्णा वनारसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या, महिला आणि कुमारिका उपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्हा आणि खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 50वी कुमार कुमारी गट जिल्हा अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ खेड यांच्या वतीने शिवतर रोड श्री स्वामी समर्थ मठा शेजारी घेण्यात येणार आहे. कुमार गट मुले वजन 70 किलो, मुली वजन 65 किलो या स्पर्धेतून रत्नागिरी जिल्ह्याचे कुमार कुमारी गट मुले आणि मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे.
जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेपूर्वी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संघांची खेळाडूंसह सन 2023-24 या वर्षाची जिल्हा नोंदणी करून घ्यावी। यामध्ये जिल्ह्यातील 36 संघ सहभागी होणार आहेत। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंकडे नोंदणीकृत जिल्हा खेळाडू ओळखपत्र असलंच पाहिजे, याची सर्व तालुका कार्यवाह यांनी नोंद घ्यावी असं कळवण्यात आलंय। खेड तालुक्यातील शिरगाव शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे, उपतालुका प्रमुख महेंद्र भोसले, रामचंद्र आईनकर, सुनील चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील वेरळ उगवतवाडीमधील अंगणवाडीमध्ये ग्रामपंचायतीतर्फे ड्रायफ्रूटचं वाटप करण्यात आलं। यावेळी गावातील सर्व लहान मुली आणि स्तनदा मातांनी याचा लाभ घेतला। अंगणवाडी सेविका, सरपंच, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होत्या। आज ग्रुप ग्रामपंचायत वेरळ जांभुर्डेच्या वतीने प्रभाग क्रमांक 4 मध्ये वेरळ उगवतवाडी अंगणवाडी या ठिकाणी येथील पोषण आहाराच्या वतीने ड्रायफ्रूट वाटप करण्यात आले। हे साधारणतः जवळपास या प्रभागातील 92 लाभार्थींना या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले। हे पोषण आहार वाटत असताना स्तनदा माता असतील, गरोदर माता, किशोरवयीन मुली, 3 ते 6 वर्षामधली मुलं असतील यांना याचा लाभ देण्यात आला। पोषण आहाराच्यासाठी ड्रायफ्रूट वाटणारी ही आमची ग्रामपंचायत ही तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे की जी पोषण आहारामध्ये तेथील लाभार्थ्यांना ड्रायफ्रूटचे वाटप करते। याचा मला सार्थ अभिमान आहे की आमची ग्रामपंचायत येथील लाभार्थ्यांना पोषण आहार म्हणून ड्रायफ्रूट वाटते आणि इथून पुढे असेच नवीन उपक्रम आमच्या ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही राबवले जातील अशी मी आपणाला या आजच्या या प्रसंगी ग्वाही देतो। धन्यवाद। मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या वधूवर सूचक भव्य मेळाव्याचं उद्घाटन कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्यासह हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सार्वजनिक स्वच्छतेसाठी शासनाने प्राधान्य देत अनेक प्रोत्साहन योजना सुरू केल्या आहेत। ग्रामीण भागातही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रम सुरू आहेत। मात्र दापोली पंचायत समितीकडून या उपक्रमाला हरताळ फासण्यात आलाय। पंचायत समितीच्या आवारात असलेल्या स्वच्छता गृहामध्ये अस्वच्छता असल्याने ते घाणीचं केंद्र बनलंय। पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या पंचायत समितीच्या आवारातच स्वच्छतेचे धिंडवडे निघालेले बघायला मिळतात। मंडणगड तालुक्यातील भोळवली येथे 4 तालुक्यांना जोडणाऱ्या स्वयंभू देवस्थान देवाचा डोंगर रस्त्याचं भूमिपूजन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। अतिशय डोंगराळ भागात असलेलं हे एक ऐतिहासिक देवस्थान असून येथील ग्रामस्थांनी वारंवार सदर काम करण्यासाठीची मागणी केली होती। दरम्यान नागरिकांची मागणी लक्षात घेता शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करण्यात आला। सन 2019च्या अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत कुंबळे लाटवण भोळवली रस्त्याचं बांधकाम करणे कामासाठी तब्बल ₹1,25,06,569 एवढा निधी मंजूर करून देण्यात आला। या कामाचं भूमिपूजन आता संपन्न झालं असून येथील ग्रामस्थांनी आमदार योगेशदादा कदम यांचे आभार मानले। महाराष्ट्र सरकारनं घेतलेला गड किल्ले भाडेतत्वावर देण्याचा निर्णय हा छत्रपतींच्या इतिहासाशी बेईमानी असल्याची प्रखर टीका मनसेचे बुलढाणा तालुका अध्यक्ष अमोल रिढे यांनी केली आहे। शिवछत्रपतींच्या नावानं राज्य करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारच्या या निर्णयाविरुद्ध जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिलाय। शासन प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात त्यांनी हा निर्णय खपवून घेतला जाणार नाही, शिवप्रेमी याला विरोध करतील असा इशारा दिलाय। सरकारनं प्राचीन गड किल्ले दत्तक देण्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला देण्याचा निर्णय घेतलाय। काही वर्षाकरता त्या वास्तूची मालकी संबंधित संस्था किंवा व्यक्तीकडे राहणार आहे।
मात्र हा उरफाटा निर्णय जिल्ह्यासह राज्यातील लाखो शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा असून शासनाचा कृतज्ञपणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या वास्तूंचं पावित्र्य जर शासन राखू शकत नसेल तर गड किल्ले समारंभासाठी भाड्यानं देण्याचा अधिकार कसा, असा सवाल रिंडे यांनी केलाय. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.